पर्सनल फायनान्स कोर्स मोफतमध्ये. हो, अगदी मोफत ऑनलाईन कोर्स. हा व्हिडिओ ना लोकांनी खूप रिक्वेस्ट केलाय, त्यामुळे मी बनवते. कारण खूप DMs आणि कमेंट्स पण आलेले की तुम्ही पर्सनल फायनान्सचे कोर्सेस मोफतमध्ये कुठे मिळतील, कुठे बघायला मिळतील ह्याच्याबद्दल सांगा. तर आम्ही विचार केला की चला आज आपण हा व्हिडिओ बनवूया. तर आम्ही ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत 6 मोफत फायनान्सचे कोर्सेस. आणि हा व्हिडिओच्या एंडमध्ये 2 बोनस टिप्स पण आहेत. तर नक्की व्हिडिओ एंडपर्यंत पहा. आता ह्यात सगळ्यात पहिला कोर्स येतो फायनान्शियल मॉडेलिंगवर. आता हा कोर्स तुम्हाला Udemyवर मिळेल, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी टाकली आहे. यार फायनान्शियल मॉडेलिंग हे वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल्स आहेत फायनान्समध्ये. आणि ह्यासाठी ना खूप मोठे इन्स्टिट्यूशन्स म्हणजे कॉर्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूशन्स हे लाखोंमध्ये चार्ज करतात हे कोर्स शिकण्यासाठी. पण इथे तुम्हाला हा कोर्स फ्रीमध्ये मिळतोय. आणि खरं सांगू ना तर इतर पेड कोर्सेसपेक्षा ना हा कोर्स तुम्हाला अजिबात थकवणार नाही, म्हणजे एक्झॉस्ट तुम्ही होणार नाही. सो हा कोर्स असा मानला जाऊ शकतो की एक एंट्री असेल तुमची टू द फायनान्स वर्ल्ड. हां, पण ह्या कोर्समधून तुम्हाला जॉब पण नाही मिळणार. पण जर तुम्हाला हा कोर्स आवडला तर तुम्ही दुसरा कोणता चांगला पेड कोर्स करून जॉबसाठी अप्लाय करू शकता. आता या कोर्समध्ये 8 लेक्चर्स आहेत 10 ते 15 मिनिटाचे. आणि हा कोर्स ना 2 सेक्शनमध्ये डिवाइड केला आहे, सेक्शन 1 आणि सेक्शन 2. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला 3 प्रायमरी फायनान्शियल स्टेटमेंट्स जसे की इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट ह्या गोष्टींना इंट्रोड्यूस करेल इन द कॉन्टेक्स्ट ऑफ बिल्डिंग अ फायनान्शियल मॉडेल. आता या सेक्शनमध्ये ते समजावणार की तुम्हाला हे तिन्ही इक्वेशन्स आपापल्यामध्ये कसे लिंक्ड आहेत, जेणेकरून तुम्ही एक फायनान्शियल मॉडेल बनवायला शिकता. सेक्शन 2 मध्ये तुम्हाला फ्युचर प्रोजेक्शन बनवायला शिकवलं जाईल, जे बेस्ड आहे फायनान्शियल मॉडेलिंगवर. म्हणजे ते तुम्हाला शिकवतं की मॉडेल्स बनवायला घेतलं तेव्हा अझम्पशन्स कसे करता येतील, मॉडेलला फाईन ट्यून कसं करायचं आहे इत्यादी. आणि हा पूर्ण मॉडेल ना एक्सेलवर बनवायला शिकवणार. आणि ते तुम्हाला मोफतमध्ये एक्सेल टेम्पलेट सुद्धा देणार आहेत फायनान्शियल मॉडेलिंगसाठी, जे तुम्ही डाउनलोड करू शकता. पण हा या कोर्समध्ये तुम्हाला कोणताही सर्टिफिकेट नाही मिळत. हा फक्त आणि फक्त शिकण्यासाठी आहे. ह्याने ना तुम्हाला एक फायनान्शियल मॉडेलिंगचा चांगलाच ब्रीफ ओव्हरव्ह्यू मिळेल. नेक्स्ट कोर्स आहे फाउंडेशन ऑफ फायनान्स बाय प्रोफेसर अश्वथ दामोदरन. यार फायनान्सच्या बेसिक्समध्ये तुम्ही इंडस्ट्रीमध्ये कोणालाही विचाराल ना तर सगळे एकच नाव घेतील, प्रोफेसर अश्वथ दामोदरन. आणि यांचे बरेच रिसोर्सेस तुम्ही फॉलो करू शकता. यांचे यूट्यूब चॅनल आहे, स्वतःचे बुक्स आहेत आणि वेबसाईट पण आहे. तसं तर तुम्ही ह्यांना कसंही फॉलो करू शकता. पण ह्यांचा एक कोर्स आहे जो NYUच्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल. खूप स्ट्रक्चर्ड कोर्स आहे म्हणून मी सांगते. आणि त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, सो डोंट वरी. यार तसं तर तुम्ही NYUची वेबसाईट स्क्रोल कराल तर तुम्हाला दिसेल की जे रिलेटेड कोर्सेस आहेत बाय प्रोफेसर दामोदरन दे कॉस्ट अराउंड $1,500 to $2,000, म्हणजे इंडियन रुपीजमध्ये 1 ते 1.5 लाख रुपये. पण हा कोर्स एकदम मोफतमध्ये आहे, कम्प्लिटली फ्री. आता हा कोर्स इट ॲक्ट्स लाईक अ बोथ फाउंडेशन फॉर कॉर्पोरेट फायनान्स अँड व्हॅल्युएशन. आणि हे दोन्ही ते मानलं जातं की बिल्डिंग ब्लॉक्स आहेत फायनान्सचे. आता व्हॅल्युएशनचा साधा सोपा अर्थ सांगते. आता व्हॅल्युएशनचा अर्थ असा आहे की तुम्ही हे शिकून घ्यायचं की ॲसेटची व्हॅल्यू किती आहे. ॲसेट म्हणजे स्टॉक, कंपनी, म्हणजे तुम्ही कोणत्या कंपनीचं स्टॉक प्राइसेसचं अनुमान कसं लावू शकता, त्याच्या करंट आणि फ्युचर कॅश फ्लोवर आधारित. आणि मग हे पण शोधून काढणं की कंपनी ओव्हर व्हॅल्यूड आहे की अंडर व्हॅल्यूड आहे. आता हा कोर्स डिवाइड केला गेला आहे 12 सेशन्समध्ये. सगळे सेशन 15 ते 20 मिनिटाचे आहेत. विथ ईच सेशन तुम्ही ते सेशनची स्लाइड्स डाउनलोड करू शकता आणि एक पोस्ट क्लास टेस्ट टू गो विथ इट आणि सोल्युशन सुद्धा. आमची नेक्स्ट रेकमेंडेशन आहे एक्सेल कोर्स. ह्यात आमचे 2 रेकमेंडेशन्स आहेत. एक्सेल फंडामेंटल्स, फॉर्म्युलाज फॉर फायनान्स ऑफर्ड बाय द कॉर्पोरेट फायनान्स इन्स्टिट्यूट आणि बिझनेस अनालिटिक्स विथ एक्सेल एलिमेंटरी टू ॲडव्हान्स ऑफर्ड बाय जोसेफ W. कट्रॉन, जे प्रोफेसर आहेत जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीमध्ये. आता एक्सेल ना या पॉईंटवर तरी मला वाटतं फायनान्शियल स्किलपेक्षा जास्त लाईफ स्किल बनलाय. यार उद्या उठून जर तुम्ही फायनान्शियल मॉडेलिंग किंवा कोणताही कोर्स स्टार्ट करता तर तुम्हाला सगळ्यात आधी एक्सेल आला पाहिजे, नाहीतर त्याच्याशिवाय तुम्ही खूप स्ट्रगल करा. इनफॅक्ट जर तुम्ही कोणता जॉब स्टार्ट करणार आहात त्यासाठी पण हा कोर्स रिलेव्हंट आहे. इनफॅक्ट तुम्ही हा वाला कोर्स तुमच्या CV मध्ये पण मेन्शन करू शकता. या दोन्ही कोर्समध्ये तुम्ही बेसिक एक्सेल मॉडेलिंग, एक्सेलमध्ये मॅक्रोज कसे लागणार हे सगळं शिकाल. कोर्स कंटेंट बद्दल बोलायला गेलो तर फायनान्सचे काही बेसिक फॉर्म्युलेस जसे की IRR, सुमिफ, लुकअप, NPV, आयफेरोर इत्यादी वगैरे वगैरे शिकू शकाल. ॲडव्हान्सवाल्या कोर्सेसमध्ये रिग्रेशन लावणं, लिनियर प्रोग्रामिंग पण शिकाल. अँड हाऊ दॅट कॅन बी यूज फॉर इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. आता आपल्या लिस्टमध्ये पुढचा कोर्स आहे कॉर्पोरेट फायनान्सवर आणि तो ऑफर कोणी केला माहितीये? IIM बँगलोरने. आणि मी आधी जो प्रोफेसर दामोदरनचा कोर्स रेकमेंड केला होता, ऑल्दो ते बेसिक्स ऑफ कॉर्पोरेट फायनान्स तुम्ही शिकालच त्या कोर्समधून, पण त्यांचा जास्त फोकस आहे व्हॅल्युएशनवर. पण
ह्या वाल्या कोर्समध्ये तुम्ही कॉर्पोरेट फायनान्सचे पूर्ण बेसिक्स शिकू शकता. आणि ह्या आधीच जे कमेंट्समध्ये पॉइंट आउट करतील, मी सांगू इच्छिते की या कोर्समध्ये तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही. सर्टिफिकेट हवं असेल तर त्याची एक्स्ट्रा फीज लागणारच. आणि मोस्ट ऑफ द फ्री कोर्सेसमध्ये सेमच असतं. आता हा कोर्स 5 आठवडे चालतो आणि एका आठवड्यामधून मिनिमम तुमचे 3 ते 4 तास हवेत. आणि कोर्स कंटेंटबद्दल बघायला गेलो तर ह्याच्यामध्ये काही बेसिक कॉन्सेप्ट्स जसे की टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, कॅपिटल बजेटिंग वगैरे वगैरे हे सगळं शिकवतील. हा कोर्स ॲक्च्युली खूप चांगला आहे त्या लोकांसाठी जे कॉर्पोरेट फायनान्समध्ये करिअर शोधतात. या कोर्सने तुम्हाला जॉब नाही मिळणार पण एक बेसिक एक्सपोजर तरी मिळेलच की कशा प्रकारचं काम असतं. शेवटचा मोफत फायनान्स कोर्स आमच्या लिस्टमध्ये आहे, एक इन्व्हेस्टमेंट कोर्स ऑफर्ड बाय MIT. आता ह्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलीच आहे. आता ह्या कोर्समध्ये तुम्हाला असे थिअरीज आणि मॉडेल शिकवले जाणार जे तुम्हाला मदत करतील तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन्स बनवण्यामध्ये. ते तुम्हाला शिकवणार की कसं तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट डिसिजन एक ॲनालिटिकल मॉडेलमध्ये ब्रेकडाऊन करून सिम्प्लिफाय करू शकता. आता एक वॉर्निंग देऊ इच्छिते की हा कोर्स घेणारी तुम्ही हे लक्षात ठेवा, या कोर्सचा जो कंटेंट आहे तो US मार्केट्सवर बेस्ड आहे. सो त्यात तुम्हाला असे टर्म्स खूप दिसतील म्हणजे फेड रेट्स, क्रेडिट डिफॉल्ट इत्यादी. पण तुम्ही त्यांचे कन्सेप्ट जर शिकाल तर तुम्ही ते सेम कॉन्सेप्ट इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये पण वापरू शकता. या कोर्स सोबत तुम्हाला लेक्चर नोट्स, प्रॉब्लेम्स विथ सोल्युशन्स, एक्झाम्स विथ सोल्युशन्स सगळं मिळेल. तुम्ही हे सगळं डाउनलोड करून तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता. आणि जर तुम्हाला लक्षात असेल की मी सुरुवातीला सांगितलेलं की 2 बोनस टिप्स आहेत, सो ते आहेत टिप नंबर 1, जर तुम्ही इतर फील्ड्समध्ये पण फ्रीचे कोर्स शोधत असाल तर swayam.gov.in वर जाऊन शोधू शकता. ह्यावर बरेच फ्रीमध्ये कोर्सेस आहेत. तर स्वयमा हे एक मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनने केलेलं इनिशिएटिव्ह आहे ज्याच्यावर हजारो फ्री कोर्सेस तुम्हाला मिळतील. टिप नंबर 2, जर तुम्ही 2 ते 3 हजार रुपयाचा खर्च करू शकता तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करते NCFM आणि NISM कोर्सेस करायला. त्यांच्या सर्टिफिकेटचे बरीच व्हॅल्यू आहे, म्हणजे तुम्ही ते सर्टिफिकेट्स तुमच्या CV मध्ये लावू शकता, खूप व्हॅल्यू मिळेल. फायनान्शियल मॉडेलिंग, जनरली हे सगळे कोर्सेस खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. ऑफर्ड बाय FMI अँड CFI फॉर बेसिक लेवल कोर्स. इंट्रो टू फायनान्शियल मॉडेलिंग ऑन Udemy हा चांगला आहे शॉर्ट टर्म साठी, पण ह्याच्यावर गॅरंटी नाही की स्टँड अलोन बेसिसवर तुम्हाला जॉब मिळेल. फाउंडेशन ऑफ फायनान्स, जनरली हा कोर्स असतो $1500 ते $2000 पर्यंतचा, पण हा इथे फ्री आहे. प्रत्येक सेशन्स मधून तुम्ही स्लाइड्स डाउनलोड करू शकता आणि पोस्ट क्लास टेस्ट. तर हे होते आमचे रेकमेंडेशन्स. आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला जर हे युजफुल वाटलं असेल, हेल्पफुल वाटलं असेल, आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि बी किफायती मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.